हे गुच्छ आहे. हे कसे आहेत ते सगळे ते आपण हे केलेलं आहे. आणि वरमाळा, वर वधू माळा. कमळ छोटे धरत त्या दिवशी मोठे होते कमळ. कमालच बारीक आले. आता ही बघा अशी गाडी सजवलेली आहे सचिनची. इथे बुके लावलेला आहे. इथे एक रिबिन आहे, व्हाईट आणि पिंक. छोटे छोटे रिबिन्स आहेत आणि डोअर्सला सचिन पण रेडी आहे. इकडे सचिन रेडी झाले, फुल चमकतो आता सचिन. रेखा चमकते, सगळे 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 फुल ग्लो शाईन. आणि आता इथे विवान रेडी होतोय. विवानचा कुर्ता कसा आहे बघा, गिफ्ट आहे मम्मी पप्पांकडून. आणि ही रेखाला मी गिफ्ट दिलेली साडी कशी दिसते. काही पण गजब बेइज्जती है. हौशीने बांधलेले आहेत मुंडावळे. रेडी, ऑल रेडी, ऑल सेट. आणि कॅमेरा बघा कसे फोटो चालू आहेत आमचे, एकदम हार्ड वर्किंग. हॅलो एव्हरीवन, सो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आहे मोठा दिवस, बिग डे, कारण आज आहे लग्नाचा दिवस. आणि आय होप तुम्ही सगळे बरे आहात. सो आता आम्ही चाललो आहोत हार वगैरे आणण्यासाठी कल्याणला, कारण खूप कामं आहेत आणि वाजलेले आहेत सकाळचे 6. आणि इथे मामा पण उठलेत, सकाळी उठलेत 6 तर सगळे आवरतात कारण खूप घाई होणार. आता आम्ही असंच कल्याणला जाऊन सगळे सामान घेऊन येतो. त्याच्यानंतर सचिनची जी गाडी आहे ती सजवायची आहे, त्याची ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे. ती सजवून आणून त्याच्यानंतर माझी गाडी वॉशिंग करून भरपूर काम आहेत. सो स्टे ट्यून आणि हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा, कारण खूप धमाल असणार आहे. जर जास्त झालाच तर मी हा 2 पार्टमध्ये टाकेन, जर नाही झाला तर मग पूर्ण एकत्रच टाकेन. सो आणि काल हळदीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल, याच्या आधीचा व्हिडिओ, तर नक्की बघा, तो पण खूप धमाल मस्त व्हिडिओ. सो चला स्टार्ट करूया, जास्त वेळ नाही. सचिनच्या लग्नाला सगळ्यांनी येस 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 चला. आणि हे असे डेकोरेशन केलं म्हणजे एंट्रन्सला इथे बिल्डिंगच्या, आणि पूर्ण बिल्डिंगला अशी लाइटिंग पण केली. रात्री दाखवतो तुम्हाला किंवा थोड्या वेळाने आम्ही चालू करतो. पूर्ण लाइटिंग केली आहे. ते गाडी लावली आहे पार्किंग. गाडीवरती धूळ बघा किती झाली. तर वॉश करून पण आणेल. तो आता पोहोचलो आम्ही कल्याण मार्केटला. फुल गर्दी आहे, दोन्ही साईडला फुल गर्दी. इकडे भाजी मार्केट आहे, राईट साईडला पण आहे. इकडे सगळे टेम्पो लागलेले. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. खोदलेलं आणि तिथे सगळं काम केलेलं आहे. सो इथे हा मेन गेट आहे, पण इथे काम चालू असल्यामुळे आम्ही पाठीमागून आलो त्या दुसऱ्या गेटने. आणि हा जर तुम्ही मेन गेटने आला तर लेफ्ट साईडला बरोबर, राईट साईडला सॉरी, फुल मार्केट आहे बघा इथे. आणि हा मेन एंट्रन्स गेट बघा. मार्केट हे बघा, मार्केट किती मोठं आहे. आतमध्ये भरपूर सेक्शन आहेत, प्रत्येक कांचे म्हणजे वेगवेगळे प्राइसेस आहेत फुलांचे. आणि सगळे आज लग्नाची डेट असल्यामुळे सगळे तयार होणं झालेत फुलं घ्यायला. लग्नासाठी, पूजेसाठी वगैरे फुलं लागतातच. किती मोठं आहे. इकडे सगळे रिझनेबल प्राइस मध्ये आहेत, पुष्पगुच्छ वगैरे. केळीचे खांब बघा केवढे मोठे, आणि चांगले किती आहेत बघा पूजेसाठी. सो इथे आम्ही ऑर्डर दिली होती ऑलरेडी या दादांकडे. त्यांनी रिझनेबल प्राइस मध्येच भेटलेलं आम्हाला. आता सगळे कलेक्ट करायचं. आणि इथे फुलं बघा किती वेगवेगळे फुलं.
हे गुच्छ आहे. हे कसे आहेत ते सगळे ते आपण हे केलेले आहेत. आणि हे वरमाळा, वर वधू माळा. कमळ छोटे आहेत दादा, त्या दिवशी मोठे होते कमळ. कमालच बारीक आलेले समोरच पिकचे थंडीमध्ये. सो सगळे फुलं ऑलमोस्ट 50 ते 60 रुपये पाव किलो या हिशोबाने आहेत. आणि आता आम्हाला गुलाब पण घ्यायचे. गुलाब ऍक्च्युली ते पाकळ्या करून त्याचा यूज करायसाठी नंतर. मग बघूया आता पुढे घेऊन जातो. मम्मा कुठे येते? अशी आहेत. वेज मम्मा. हॅलो. आणि हे कसे आहेत झेंडू? सेम 50 रुपये. सगळे 50 किलो आहेत का हे? 50 रुपये किलो. आणि झेंडूचे 50 रुपये किलो नाही. हे पण. सो आता मिक्स फुलं 1 किलो घेतोय. आणि इथे हे जे गुलाब आहेत ते अर्धा किलो घेतले. हे 400 रुपये किलो आहेत गुलाबचे फुलं. आणि ते मिक्स फुलं 200 रुपये किलो. आणि ही गुलाब कशी आहेत? एवढं मोठं मार्केट. हे 80 रुपये ला एक पुष्पगुच्छ आहे बघा. आणि हे झाड 200 ला वगैरे विकतात. आणि बघा हे पूर्ण या साईडला मार्केट आहे फुलचा. तसंच या साईडला त्या एंड पर्यंत खूप मोठं मार्केट आहे. रिझनेबल प्राइस मध्ये. कसे दिले? 300 रुपया. हा 300 पाइप है. कसे? 80 रुपये, हे 60 रुपये. आणि हे वाले ते 100 रुपये. हे 100 रुपये, हे 80 रुपयाला आणि हे 60. मस्त आहेत ना तुला? आणि ते गुच्छ कसे आहेत? हे 50 ला एक, 80 ला 2. पहिली बार जिंदगी में अच्छी. फुल मार्केटच्या बाहेर आलं तर पूर्ण इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. आय गेस यातच आहे बघा. त्यामुळे हा रोड बंद ठेवला. मेन एंट्रन्स बंद ठेवला त्यांनी. आता काम चालू आहे त्याच्यामुळे. त्यामुळे बॅक गेटने आता एंट्री आहे. 20 ला 25 विड्याची पानं. हा घ्या, काकूला लागतात. सो आता विड्याची पानं घेतो थोडे काकूसाठी. तो झालेली आहे आता शॉपिंग करून. म्हणजे जे ऑर्डर दिलेले होते ते सगळे घेऊन झालेले आहेत. आता आम्ही निघतो कारण खूप वेळ झाला. 8:30 पावणे 9 झालेले आहेत. आता गाडी वॉश करून सचिनची गाडी सजवायची आहे अजून. सो ते काम आहेत. सो निघतो आता. भेटतो तुम्हाला घरी. पोहोचलो आम्ही आता घरी. आता घरी काय गोंधळ चालू आहे बघूया. जिजू इथे चालू आहे. लाइटिंग्स बघा कशी लावली. नवीन आहे. अजून उघडत नाहीत. आपल्याला नाही काय आतमध्ये मावशी दिसते आलेली. कारण खाली ऑलरेडी एक रूम घेतला तिथे थोडे. व्हिडिओ शूटिंग बघा आमचा छोटू डान्स करतो. आता बसले इथे उठून. गुड मॉर्निंग. कमल गोंडे मावशी आहे. नाही इन्स्पेक्शन करतो. लेडी इन्स्पेक्टर. आणि हा इन्स्पेक्टर पडला इकडे खाली. काकू पण लक्ष देऊन बघते काय चालू आहे. आजी बघते आता. सिनियर इन्स्पेक्टर, व्हेरी सिनियर इन्स्पेक्टर. एसीपी आहेत ते. एसीपी चेक करतो आता सगळं. हो आता डेकोरेशन साठी घेऊन आलो गाडी. इथे स्टेशनच्या समोरच आहे. सचिनची गाडी आणते. आता डेकोरेशन चालू होते का. हे स्टेशन आहे समोर. तिथून एंट्रन्स आहे. इथे पे एन पार्कची आहे. तर त्याच्या बरोबर समोरच आहे. तर ऑलमोस्ट अर्धा तास लागेल
अर्धा पाऊण तास. तोपर्यंत माझी गाडी आहे ती वॉशिंगला टाकून येतो. इथे शॉप आहे बघा, हे करून देतात. हे आता स्टार्ट झालं. असे रिबिन्स आहेत. नीचे आहे बघा ही गाडी. यायची आहे. आता ही बघा अशी गाडी सजवलेली आहे सचिनची. इथे बुके लावलेला आहे. इथे एक रिबिन आहे व्हाईट आणि पिंक, छोटे छोटे रिबिन्स आहेत. आणि डोअर्सला पण पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे. इथे असे छोटे छोटे रिबिन्स आहेत. वरती बुके आहे मोठा. हे पाठीमागे पण डबल रिबिन. आणि बुके पण छान आहे मोठा एकदम. त्याचं प्राइस मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन व्हिडिओच्या किती होते. आणि जर तुम्हाला अशी डेकोरेशन करायची असेल तर इथे येऊ शकता तुम्ही. इथे या शॉपमध्ये देतात करून डेकोरेशन आणि स्वस्त प्राइसमध्ये. स्वस्त आहे बरोबर. या क्लिनिक CK क्लिनिक समोरच्या बाजूला आणि डोंबिवली स्टेशनला जिथे पहिला पार्किंग होतं पे अँड पार्क तिथे समोर, त्याच्या बरोबर समोर आहे. आता आम्ही निघतो कारण खूप टाइम झाला. 10 वाजलेत. आता नाश्ता करून बाकीचं आवरून घ्यायचं कारण 12चं टार्गेट आहे आम्हाला निघायचं. हो चला भेटतो तुम्हाला घरी. इथे काकू आता सांगेल काय करते. हा काकू सांग. सुकून आहे ना, एक सुकून हम्म आणि एक कारा. हम्म त्या कार्याला हळद कुंकू लावायचा हा आणि मग घेऊन जायचा नवऱ्याच्या बरोबर. नवऱ्याच्या बरोबर. हा. आणि घेणार कोण हातात? करवली. करवली. आज कोण आहे करवली आपली? आता काय माहिती, बहिणी आहेत ना, 3 बहिणी आहेत. आणि हे काय बनवलंय? हे नाही हा हे सुकून आहे. सुकून. हा, आणि नारळ का बांधला त्याला? त्याला नारळ लागतात. बांधायचं असतं हा, ना? हे सुकून आणि हे कारा. हे करा. हं. ठीक आहे ठीक आहे. तो काकूची माहिती कशी वाटली? छान वाटली, छान वाटली. छान वाटली. आणि थोडी माहिती मम्मीने पण सांगितली आम्हाला पाठवून बॅकग्राऊंड ने. आणि मामा आला तर मामा खालीवर. मामाचे 2-3 नाही 5-6 झालेत राऊंड. खालीवर सो धावपळ चालू आहे पूर्ण घरामध्ये. आता लहान मुलांना त्यांना भरवून झोपून विमान झोपला आता आणि सगळा टाइम त्याच्यामध्येच चाललाय या लहान मुलांना सांभाळण्यामध्ये. सो आता चालू आहे. तरी आता वाजलेत 11:15 आणि आता 12:30चं टार्गेट होईल की नाही कम्प्लीट काय माहित, बघूया. सो चला हळूहळू दाखवतो तुम्हाला. सो आता रेडी झालेत सगळे. इथे बस आहे, एक बस आली आहे, माझी गाडी आणि इकडे सचिनची गाडी. आता तिन्ही गाड्यांमध्ये सगळे सामान आम्ही पॅक करतोय, लोड करून घेतोय. ही एक बस केली आहे छोटी ट्रॅव्हलर. आणि इकडे सचिनची गाडी. येस. सो आता आम्ही पॅकिंग करून घेतो, सगळं लोड करून घेतो सामान, कारण सगळं सामान इम्पॉर्टंट आहे. ते झालं की आम्ही निघेल. सामान लोड झालेलं आहे. आता एक एक करून 4th फ्लोअर आता चढून जायचं. आणि आता बघूया 1:30 वाजलेले आहेत. जायला 1-1.25 तास दाखवतोय. मग त्याच्यानंतर तिथे हॉटेल रूम्स घेतलेले आहेत ऑलरेडी, ते घेऊन मग तिथे सगळे रेडी होतील किंवा जे रेडी व्हायचे राहिलेत, कारण मोस्ट ऑफ आत्ता रेडी झालेले आहेत सगळे. सर मग तिथे जाता सगळे रेडी होतील जे राहिलेले आहेत. सो आता निघतो घरी. काय चाललंय बघून येतो. तिथले तुम्हाला शॉर्ट्स थोडेसे व्हिडिओज दाखव. तर आलोय घरी. काय चाललंय बघूया. सगळे चहा प्यायचं चालू आहे. सचिन पण रेडी आहे इकडे. सचिन रेडी झाले, फुल चमकतो आता सचिन. रेखा चमकते. सगळे 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 फुल ग्लो शाईन. आणि आता इथे विवान रेडी होतोय. विवानचा कुर्ता कसा आहे बघा, गिफ्ट गिफ्ट आहे.
मम्मी पप्पांकडून. आणि ही रेखाला मी गिफ्ट दिलेली साडी काही कशी दिसते? काही पण गजब बेइज्जती है. हो इवन चालला रेडी होऊन. आता सचिनला मुंडावळ्या बांधायच्या. मावशीकडे मुंडावळ्या. फोटो मी काढते काढ बाय. कम कम दिसायचं. नाही तर उभं तरी राह तर तो उभं तरी नको. फोटो काय नाही फरक पडत. फोटो मध्ये की फोटो व्यवस्थित क्लिप असतं तो ब्लॅक आहे कोणाकडे साईडला लावून ठेवा ना जर पडत असेल. तो त्याला त्याला कशी क्लिप क्लिप नाही लावता येणार त्याला. नाही बसले बसले बरं. मागे मावशीने बांधलेले आहेत मुंडावळे. रेडी ऑलरेडी ऑल सेट. आणि कॅमेरा बघा कसे फोटो चालू आहेत आमचे एकदम हार्ड वर्किंग. व्हिडिओ काढला निखिल. व्हिडिओ बस ठीक आहे पुढे बस. मनोज काका आले नाही ना त्याच्यात काय या पुढे जा तिकडे. कोण डोका टाकू. मला पाणी दे थोडस. मामा या काय पडा. जाऊ दे